तर नितीश कुमार यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर भाजपचे इतर नेते या ठिकाणी शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हे शपथ देताना दिसत आहे। तिकडची थेट दृश्य भाजप नेते सम्राट चौधरी आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी आपल्या पदाची शपथ मंत्रिपदाची शपथ घेतल्याचं पाहायला मिळते। या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्तापलट झालाय, पण मुख्यमंत्रीपदी मात्र नितीश कुमारच विराजमान झाल्याचं दिसतंय। काय अपडेट्स? फराग, अगदी बरोबर आहे। बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा गेल्या 17 वर्षांपासून जे बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार जे आहेत ते नवव्यांदा जे आहे ते बिहारचे मुख्यमंत्री या पदावरती शपथ घेत आहेत। आणि सध्या जर भाजप आणि नितीश कुमार यांची एनडीए मिळून आणि महागठबंधन म्हणजे इंडिया आघाडी यांची मिळून जर विधानसभेच्या आमदारची संख्याची तुलना जर केली तर भाजपा आणि नितीश कुमार यांच्यामध्ये मिळून जे आहे ते एकूण 128 आमदार जे आहेत ते नितीश कुमार यांच्याकडे आहेत, म्हणजे सत्ता पक्षाकडे आहेत। तर महागठबंधन म्हणजे काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव थोडंसं थांबवते त्या ठिकाणी शपथविधी सुरू आहे, थेट जाऊयात आपण। सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं विजय कुमार चौधरी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय बिहार राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए घेताना दिसत आहेत। नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर इतरही मंत्री शपथ घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, आज सकाळीच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि संध्याकाळ होईपर्यंत पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले। अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की बिहारमध्ये ज्या पद्धतीने सत्तापलट होते त्यामुळे एकूणच संपूर्ण देशभरामध्ये आता ही खूप आश्चर्याची गोष्ट झाली आहे की वर्षभरात तुम्ही सरकार जे आहे ते बदलवू शकता, तुमची सत्ता विरोधकांसोबत येऊ शकते, तुम्ही परत सत्ताधाऱ्यांसोबत जाऊ शकता। त्याच्यामुळे विचारधारा हा प्रकार जो आहे तो संपूर्ण आपण बघितलं महाराष्ट्रात राहिला नाहीये, बिहारमध्ये राहिला नाहीये। मात्र नितीश कुमार यांनी आपण जर बघितलं त्यांची कारकीर्द एकूण बघितली तर अचानकपणे त्यांनी राजीनामा जो आहे म्हणजे गेल्या 48 तासांपासून जर बघितलं तर नितीश कुमार यांचे माध्यमांमध्ये जे कमेंट्स येत होते की माध्यमांमध्ये त्यांनी जे या सरकारवरती सोबत असलेल्या त्यांच्या तेजस्वी यादव जे त्यांचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यावरती दाखवलेली नाराजगी वगैरे एवढं तर आपण बघतोय की नितीश कुमार हे गेल्या 48 तासांपासून ते त्यांच्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षापासून दूर जाताना किंवा त्यांच्यापासून हरकत घेताना फारकत घेताना जे आहेत ते दिसून येत होते। आणि आज सकाळी त्यांनी राजीनामा जो आहे तो थेट त्यांच्या राज्यपालांकडे दिला। नवव्यांदा नितीश कुमार जे आहेत त्यांच्या बिहारचे मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहे। जर आपण बघितलं तर एकूणच बिहारची जर आमदारकीची संख्या बघितली तर नितीश कुमार आणि भाजप यांचा म्हणजे एकूणच एनडीए कडे जर बघितलं तर 128 आमदारांचं पाठबळ जे आहे ते नितीश कुमार यांना आहे। तर महागठबंधन म्हणजे काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा पक्ष एकूणच त्यांच्याकडे मिळून जे आहे ते 114 आमदार जे आहेत ते महागठबंधनकडे आहेत। म्हणजे केवळ 14 आमदारांचा फरक जो आहे तो एनडीए कडे आहे, म्हणजे 14 आमदार जे आहेत ते एनडीए कडे जास्त आहेत। नितीश कुमार यांची आतापर्यंतची जर राजकीय पार्श्वभूमी बघितली तर 1977 साली जे आहेत नितीश कुमार पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। 1989 साली नितीश कुमार पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि वाजपेयी सरकारमध्ये सुद्धा नितीश कुमार जे आहेत ते रेल्वे मंत्री होते। त्यानंतर 3 मार्च 2000 या वर्षी नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली आणि त्यानंतर 24 नोव्हेंबर 2005 ला दुसऱ्यांदा, 26 नोव्हेंबर 2010 ला तिसऱ्यांदा, 22 फेब्रुवारी 2015 ला त्यांनी चौथ्यांदा, 20 नोव्हेंबर 2015 ला त्यांनी पाचव्यांदा, नंतर 27 जुलै 2017, नंतर 16 नोव्हेंबर 2020 आणि त्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा सत्ता बदल झाला, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस अजित पवार गट जो आहे तो त्यांनी जे आहे ते भाजपची साथ केली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ केली, त्याच दरम्यान जे आहे ते बिहारमध्ये पण खूप हालचाली होत्या आणि त्याच दरम्यान जे आहे नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून जे आहे ते पुन्हा एकदा
तेजस्वी यादव म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आणि एकूणच काँग्रेस सोबत जे आहेत ते सत्ता स्थापन केली आहे। आणि 9 ऑगस्ट 2022 साली जे आहेत नितीश कुमार यांनी काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षासोबत जे आहे ती 8व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। आणि त्यानंतर आपण बघतोय की साधारण 1.5 वर्षाच्या आतच जे आहेत नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांची साथ सोडून जे आहे पुन्हा एकदा भाजप सोबत सरकार स्थापन केलं आणि 9व्यांदा आता नितीश कुमार जे आहेत ते मुख्यमंत्री म्हणून बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जे आहेत ते शपथ घेत आहेत। विशेष म्हणजे आपण बघतोय की सत्ता कोणा म्हणजे नितीश कुमार यांनी सत्ता कोणासोबत जरी स्थापन केली तरी मुख्यमंत्रीपदी जे आहेत ते नेहमीच नितीश कुमार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। आपण बघितलं की ज्या वेळेस नितीश कुमार हे भाजप सोबत होते त्यावेळेस सुद्धा जेव्हा त्यांना सत्ता सोडायची होती भाजप सोबत तेव्हा त्यांनी भाजप सोबत पण अनेक जे आहेत त्या हरकती घेतल्या होत्या की कामाच्या बाबतीत भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्यांनी भाजपवरती आरोप लावलेले होते। इतकंच नव्हे तर अनेकदा नितीश कुमार जे आहेत ते निवडणुकीला उभे राहताना सुद्धा जे आहेत आपण बघितलं तर ते म्हणत होते की ही माझी शेवटची निवडणूक आहे असं म्हणत होते। मात्र नितीश कुमार यांना आता संपूर्ण देशभरामधून जे आहेत सर्वच नेत्यांकडून सर्वच पक्षातील नेत्यांकडून जे आहेत ते त्यांना म्हणजे शुभेच्छा पण मिळल्या जातात आणि त्यांना एकूणच आयाराम गयारामाचे सर्वोच्च स्थानी असलेले नेते म्हणून सुद्धा त्यांना उपाधी मिळते। आणि आपण बघितलं की महाराष्ट्रातले भाजपचे नेते जे आहेत ते सुद्धा नितीश कुमार यांचं कौतुक करताना असं म्हणत आहेत की नितीश कुमार जे आहेत त्यांनी मोदींचं विकास काम मोदींचं झालेलं राम मंदिर त्यांनी जे बनवलं त्यानंतर नितीश कुमार जे आहेत त्यांचं मन बदललं आणि म्हणूनच त्यांनी लालू प्रसाद यादव यांची साथ सोडली आणि त्या 9व्यांदा ते भाजप सोबत सत्ता स्थापन करून 9व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। निश्चितच एकूणच ज्योत्स्ना बिहारच्या जनतेनं अस्थिर राजकारण या ठिकाणी बघितलेलं आहे। सत्ता बदल या 5 वर्षांमध्ये तिसऱ्यांदा झाला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि याच निमित्तानं नितीश कुमार यांचे जुने जे भाषण आहे ते सुद्धा व्हायरल होताना दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।